संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जन आक्रोश मोर्चा आंदोलन या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात होते। या ठाण्यामध्ये पहिली म्हणजे गद्दारी झाली आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने या महाराष्ट्राला लुटण्याचं काम या माध्यमातून या लोकांनी केलेलं आहे आणि कशा पद्धतीने आज तुम्ही बघितले असेल लाडक्या बहिणी असतील, आज शेतकरी असतील, त्याचबरोबर आज तरुण युवा असतील, आज लोकांना रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी न्याय मागायला लागतोय आणि कशा पद्धतीने या ठाण्यामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी डान्स बार चालू आहे आणि कोणाचं काही लक्ष नाहीये, फक्त आपले खिसे भरण्याचं काम या माध्यमातून करतायत। आज तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी विधानसभेमध्ये विरोधी पक्षांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने हा प्रश्न विधानसभेत मांडला होता, परंतु एकही मंत्र्याचा राजीनामा, पैसे सापडले त्या ठिकाणी, कशा पद्धतीने फिल्म्स त्या ठिकाणी रील्स बनवल्या गेल्या, परंतु आज कुठल्याही सरकारला याची लाज नाही। त्या सरकार भ्रष्ट लोकांना पाठीशी घालण्यामध्ये व्यस्त आहेत आणि आज जनतेचा आक्रोश, या महाराष्ट्रातल्या जनतेचा आक्रोश तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल। या ठाणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी एक आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। आज शाळेतल्या मुली सुद्धा या ठिकाणी आल्या होत्या की आमच्या शाळेच्या बाजूला बार आहे, परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी परमिशन त्यांना बिनधोसपणे त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे आणि अशा पद्धतीने ठाण्यामध्ये जर 16 या ठिकाणी डान्स बार असतील तर मला वाटतं आज या ठाण्यातल्या लोकांनी करायचं काय। आज संपूर्ण तुम्ही बघितलं असेल आज रोजगार सुद्धा या ठिकाणचा निघून गेलेला आहे। आज तुम्हाला बघितलेलं महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे, कुठल्या पद्धतीने महाराष्ट्र या ठिकाणी चालवला गेलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आज हे जन आक्रोश आंदोलनासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत। अशाच प्रकारचं आंदोलन सुरू होतं दिल्लीमध्ये आणि त्यामध्ये राहुल गांधींचं अनेक खासदारांना देखील अटक केलेलं आहे पोलिसांनी। मला असं वाटतं, बघा हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये कुठलंही आंदोलन करण्याचा हा आमचा प्रत्येकाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधानामधला अधिकार आहे आणि तो अधिकार आज तुम्ही बघितलं बाबासाहेबांच्या साक्षीने या ठिकाणी आज आम्ही जन आक्रोश करतोय। या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, या मंत्र्यांचे, भ्रष्ट मंत्र्यांचे त्या ठिकाणी राजीनामा घेतले गेले पाहिजे आणि यासाठी हा जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी आम्ही करतोय।